थोड़े हाथ में क्या हाथ में काय तुझे पुलिस वाले में हिल रहा है क्या मेरे को तू कौन सीआईडी ऑफिसर दया हूँ दया समझा क्या हाथ में क्या उसके हाथ में अरे सी प्रज्वल सर ये देखो वापिस रख बराबर लगा हुक में लगा। सर इसके पास भी कुछ है सर इसकी बीवी के पास ये काला धंधा करती है काला धंधा देखो ये बोल रही एसीपी सर का क्या दारू पीने गए थे को कितनी बड़ी हो गई यार कौन है सामने वाला लड़का कौन है वीडियो तुम लोग बनाए ना जो बड़े हजार थे सरपंच चढ़ाना नाम लेकिन रमजान चालू है सब चालू है अम्मा में देखो अम्मा बोल रहा हूँ क्या है जान दे क्या जब वो हाथ में मिलेगा तभी देखो छोड़ेंगे ना तो छोड़ेंगे नहीं आज मेरे धर्म पे बात कर रही है आता सांग ना माझी आई कुठं आलेली सांग तुला हे घेऊन माझ्या इथं आग्रा ये तुझं रे आता ये तू तो इधर रहने के लिए आया हमारे इस पे अम्मा मुझे वो चाहिए तो इसको मैं ले लूंगा बात ईमान है मुझ पे अगर मेरे माँ घर पे आया मेरे ये घर तक आया मैटर है पूछो देखो हम लोग एक तो आगे को लिखा है आप लोग किसके पीछे आते मैंने परसों इफ्तारी रखी थी तो परसों इफ्तारी नमस्कार जय महाराष्ट्र. काल तुम्ही बघितलं असेल मी सकाळी व्हिडिओ टाकलेली त्यावेळेस आमच्या आगरी कोणी लोकांच्या याच्यावर हा व्हिडिओ काढायला त्याचा आवाज तुम्ही बघितला तो हा व्हिडिओ काढणारा आणि ज्यांनी व्हिडिओ बनवलेली आता यांचे रमजान चालू आहेत हे त्याचे वडील आहेत याचे हे वडील आहेत आपल्याला कोणाच्या जाती धर्मावर किंवा धर्मावर बोलायचं नाही पण यांनी माझ्या जातीवर बोललेलं माझ्या आगरी कोली लोकांचा यांनी अपमान केलेला त्याच्यासाठी याला उचललेला आहे आणि आता हा सगळ्या आपल्या आगरी कोली समाजाची आणि मराठी माणसाची अगर बोला तो बोललो तर याच्या पुढे सगळ्यांना एक क्लिअर कट सांगतोय आम्ही सगळ्यांना एकत्रित राहतोय जातीवाद याला अजून बघण्यावरून समजते तुम्हाला परत सगळ्यांना क्लिअर कट सांगतोय ही सगळी एकत्रित आहेत हा एकटा ग्रुप हा आगरी कोली समाज हा सगळ्यांनी एकोपाने राहतोय एकोपाने राहा जर हे असले आता तर फक्त इथून उचललाय त्या इलियासला पण शोधणार त्याला पण मारणार ते काही जमातला गेला ना कुठे गेला जमात में गेला जमात में ज्या दिवशी तो जमात मधून येईल त्या दिवशी ही माझी जी भावंड आहेत ती त्याचा समाचार घेतील तोपर्यंत जय आगरी कोली जय महाराष्ट्र. जुहू चौपाटी वाशी येथील आगरी कोळी बांधव आणि महिला यांच्या पुतळ्याची विटंबनाबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संबंधाने संजय बाबू भोईर यांनी काल दिनांक 11/3/2026 रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने फिर्याद दिली होती. त्यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे 136/2026 BNS 298 299 302 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तींना पोलीस स्टेशन वाशी येथे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.